नमस्कार मैत्रिणींनो. काल आपण गोधडी मांडून जी बाजूला ठेवलेली होती ती गोधडी आज आपण आता शिवायला घेतलेली आहे. सगळ्यात आधी मी उभ्या बाजूनी पूर्ण टिपा मारून घेणार. साधारण 2.5 ते 3 इंचाच्या रुंदीवर मी या टिपा मारलेल्या आहेत. सगळीकडे उभ्या बाजूनी टिपा मारून झाल्यानंतर मी आडव्या बाजूनी याला टिपा मारून घेणार आणि त्यानंतर मग आपण याला गोठ लावून ही गोधडी पूर्ण करणार आहोत. प्रत्येकाची गोधडी शिवायची पद्धत वेगवेगळी असते. आता तुम्ही म्हणाल गोधडीमध्ये वेगळं काय शिवायचं, परंतु असतात प्रत्येकाच्या काही वेगळ्या पद्धती. माझी आई ज्या वेळेला गोधडी शिवायची त्यावेळेला ती हाताने गोधडी शिवायची. ती काय करायची, गोधडी मांडून झाल्यानंतर सगळ्या गोधडीचे समान अंतरावर साधारण 8 ते 10 इंचाचे चौकोन करून घ्यायची आणि ती हाताने टाचून घ्यायची आधी चौकोन आणि मग प्रत्येक चौकोन वेगवेगळा ती हाताने भरून घ्यायची. त्यामुळे त्या गोधडीला एक छान लूक यायचा आणि ती गोधडी दिसायला पण छान दिसायची. परंतु आताच्या जमान्यामध्ये ते शक्य नाही. हे बघा, याला आता अशा प्रकारे मी सगळ्या उभ्या टिपा मारून घेतल्या. आता मला आडव्या टिपा मारायच्या आहेत. आडव्या टिपा मारताना गोधडी रुंद असते, त्यामुळे सुरुवातीच्या 4 टिपा झाल्यानंतर गोधडी ही गुंडाळून घ्यावी लागते एका बाजूला. आताच्या जमान्यामध्ये शक्य नाही, म्हणजे शक्य केलं तर शक्य होऊ शकतं, पण तशा प्रकारे जर गोधडी शिवायची असेल तर ती 3 ते 4 दिवस एक गोधडी शिवायला लागतात. एवढा वेळ आत्ता आपल्याकडे नसतो. म्हणजे त्यांच्यापेक्षा आपल्याला जास्त कामं असतात का, असं नाही आहे. उलट त्यांच्यापेक्षा आपली कामं कमीच असतात. जुन्या काळी भांडी राखेने घासली जायची, घरातल्या जमिनी शेणाच्या असायच्या त्या सारवाव्या लागायच्या, गुरंढोरं असायची, त्यांचं सगळं दिवसभराचं काम असायचं आणि एवढं सगळं करून जुन्या बायका वेळात वेळ काढून ही गोधडी शिवायच्या. ही अशी जरा गुंडाळून घ्यावी लागते, म्हणजे त्याला टिपा मारणं थोडंसं सोपं जातं. आपण सध्या टाईल्स बसवलेल्या किंवा कोबा केलेल्या घरांमध्ये राहतो, त्यामुळे शेण सारवायचा प्रश्न नाही. नुसतं फरशी पुसली की आपलं काम होऊन जातं. भांड्याला आपल्याकडे साबण असतो किंवा बऱ्याच जणांकडे धुण्या भांड्याला बाई असते, त्यामुळे ते सुद्धा काम बऱ्यापैकी कमी असतं. तरीसुद्धा आपल्याकडे त्यांच्या इतका वेळ नसतो. याचं कारण एकच की आपण आता दिवसेंदिवस आळशी बनत चाललेलो आहोत, असं मला तरी वाटतं. तुमचं काय मत असेल ते मला कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि हो, त्यांच्यासारखं बनायचा प्रयत्न आपण नक्कीच करू. हे बघा, इथे आता मी या गोधडीला उभ्या आणि आडव्या टिपा मारून घेतलेल्या आहेत. आता पुन्हा एकदा ही गोधडी पूर्ण अंथरायची आणि कडेनी जर कुठे आपलं वाकडं वगैरे झालेलं असेल किंवा कुठे जे हे बघा हे असे कपडे बाहेर आलेले असतील तर ते सगळं व्यवस्थित कापून घेऊन याला आता आपण गोठ लावणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता मी उभे आणि आडवे असे चौकोन करून घेतलेले आहेत सगळीकडे. हे बघा, अर्थात त्यांच्यासारखं आपण पुरेपूर बनू शकणार नाही, कारण त्यांची जी इम्युनिटी होती, त्यांची जी स्ट्रेंथ होती ती आता आपल्याकडे नाही आहे. आणि याचं कारण दुसरं एक असं की आपलं खाणंपिणंसुद्धा आता पूर्णपणे बदललेलं आहे. त्यांच्या इतकं पौष्टिक आपण खातच नाही, त्यामुळे आपल्याला इम्युनिटी पण तेवढी राहत नाही, आपली स्ट्रेंथ पण खूप कमी झालेली आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे त्यांच्यासारखं आपण बनू शकत नाही. तर सांगायचा मुद्दा माझा एवढाच होता की आपण प्रयत्न करतोय, नाही असं नाही, परंतु ते प्रयत्न माझ्या आईच्या जमान्यात जसे त्या बायका करायच्या तेवढे आपले प्रयत्न ते सफल होत नाही. आता ही माझ्या आईची गोष्ट झाली. आता अजूनसुद्धा बऱ्याच जणी गोधड्या शिवतात. माझ्या पद्धतीने गोधडी शिवणारी मी अजून तरी बघितलेली नाही. हे मी काय केलेलं आहे, मी शॉर्टकट शोधून काढलेलं आहे. म्हणजे काय केलं आहे ते आता तुम्हाला पुढे सांगते. ही आता गोधडी मी पुन्हा 4ही बाजूने व्यवस्थित करून घेतलेली आहे. आता याला मी काठाचे गोठ लावणार आहे. मध्यंतरी मी एक धोत्राची गोधडी माझ्या चॅनलवर अपलोड केली होती. ती जर तुम्ही बघितली नसेल तर माझ्या चॅनलवर जाऊन नक्की बघा. त्या धोत्रांची जी मध्ये धोत्रं घातलेली होती तर त्याचे काठ राहिलेले होते, ते काठ मी आडव्या बाजूने लावणार, कारण ते आडव्या बाजूने व्यवस्थित मला पुरतील. आणि उभ्या बाजूने काल जी या गोधडीमध्ये जी पिवळी साडी टाकली होती त्या साडीचे काढलेले काठ मी उभ्या बाजूने लावणार, कारण ते उभ्या बाजूने व्यवस्थित पुरतील आणि धोत्राचे काठ आडव्या बाजूने व्यवस्थित पुरतील. खरी पद्धत म्हणाल तर गोधडी मांडून झाल्यानंतर ती टाचून घ्यायची असते, परंतु मी तिथे सुद्धा आळशीपणा केलेला आहे. मी ग्लू लावून हे सगळे थर एकमेकांवर चिकटवते. अर्थात
हा शॉर्टकटच झाला ना. म्हणजे गोधडी शिवण्यासाठी हा शॉर्टकट मी वापरला. याच्या मागे पण माझं काहीतरी कारण आहे. ते पण तुम्हाला मी मध्ये एकदा कधीतरी सांगितलेलं आहे. परंतु त्याच्यामुळे मला याच्यात काही वेगळं असं वाटत नाही, की त्याच्यामुळे माझी गोधडी बिघडली किंवा ग्लू लावल्यामुळे तिथे घट्ट झालं, ती गोधडी खराब झाली, असं काही होत नाही. मग काय हरकत आहे ना, की मला जर हे ग्लू लावून साड्या चिकटवणं आणि नंतर मग त्याची गोधडी शिवणं जर मला सोपं जात असेल, तर ते मी करणार. परंतु माझ्या आईच्या जमान्यातल्या बायकांना हे पटत नव्हतं. माझ्या आईलासुद्धा हे पटत नव्हतं. कारण एखादी गोष्ट करायची ती ठराविक पद्धतीनेच झाली पाहिजे. त्याच्यामध्ये काहीही शॉर्टकट्स वगैरे असता कामा नयेत, अशी त्यांची धारणा होती आणि त्या पद्धतीने त्या करायच्या. आता आम्ही हे असे बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच गोष्टींमध्ये शॉर्टकट शोधून काढलेले असल्यामुळे त्यांच्यासारखं आपण नक्कीच बनू शकत नाही. माझे हे विचार तुम्हाला कसे वाटले, हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. माझं काही चुकत असेल, तर ते सुद्धा तुम्ही अगदी मनमोकळेपणाने सांगा. मला आवडेल माझ्या चुका समजून घ्यायला आणि तुमच्याशी अशा वेगवेगळ्या विषयांवर छान छान गप्पा मारायला. मी सुती साड्यांची गोधडी शिवते आणि त्या बऱ्यापैकी अखंड असतात. म्हणून हे ग्लू लावून साड्या चिकटवणं मला शक्य होतं. जर तुम्ही जुन्या कपड्यांपासून गोधड्या बनवत असाल किंवा सिंथेटिक साड्यांच्या गोधड्या बनवत असाल, तर त्यावेळेला मात्र हे शक्य होणार नाही. म्हणून मी फक्त सुती साड्यांच्या गोधड्या शिवतानाच ही पद्धत वापरते. अजूनपर्यंत मी सिंथेटिक साड्यांच्या किंवा जुन्या कपड्यांच्या गोधड्या बनवलेल्या नाही आहेत, परंतु ते बनवण्यासाठी माझे प्रयत्न नक्कीच चालू आहेत. पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते नक्कीच दाखवेन. हे बघा, आता दोन्ही बाजूनी गोठ लावून आपली ही आता गोधडी पूर्णपणे तयार आहे. दोन्ही बाजूनी म्हणजे आडव्या बाजूनी आणि इकडनं उभ्या बाजूनी. तर अशी ही आडव्या साड्या वापरून दीड पट्टीची गोधडी माझी आता पूर्णपणे शिवून तयार झालेली आहे. तुम्ही याची लांबी पण बघू शकता आणि रुंदी पण बघू शकता. आणि ही झाली एक बाजू आणि ही झाली दुसरी बाजू. ही बघा. तर माझा हा आगळा वेगळा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर माझ्या काही चुका झालेल्या असतील तर त्या सुद्धा अवश्य मला कमेंटमध्ये कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन सुद्धा दाबा. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.